आता द्राक्षे भरपूर प्रमाणात यायला लागले आणि आणले पण घरामध्ये द्राक्षे भरपूर आणले, म्हणजे 1 किलो द्राक्षे आणले आणि ते स्वच्छ धुवून घेतले. पण खायला आहे ना थोडंसं घरातले ना एक मेंबर खायला कानकूस करतं, मग आता त्या मेंबरसाठीचे ना थोडेसे कुटाणे करायला लागले. कुटाणे म्हणजे फारसं काय नाही बरं का, द्राक्षे धुवून घेतले आणि त्याला मस्त असं डिझाईन करून आपण छान द्राक्षे खाऊ घालू म्हटलं. तर बघा इथं आहे ना द्राक्षे धुतल्यानंतर ना तोडून घ्यायचे आणि एक घ्यायची स्टिक आणि स्टिकमध्ये ना एक एक द्राक्षे घालून घ्यायचं आहे आणि द्राक्षे घातल्यानंतर ना जे समोरचं टोकं असतं ना स्टिकचं ते कट करायचं, कारण तोंडाला लागण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे ना जर जास्तच लहान मुलं असतील ना तर असं काही तेढमेढं करू नका. पण जर मुलांना थोडंफार कळत असलं आणि त्यांना द्राक्षे खायची आवड नसली ना तर अशा पद्धतीने तुम्ही द्राक्षे खायची आवड मुलांसाठी करू शकता हा उपयोग. तर बघा इथं सगळे जे द्राक्ष आहे ना स्टिकमध्ये घालून घेतले आणि एक अशी डिझाईन तयार करून घेतली. तर आता आहे ना खरं सांगते तर मुलीने ना जे द्राक्षे खात नव्हती ना अगदी लॉलीपॉपसारखे सगळे द्राक्षे खाल्ले, तर काय पण घेऊनच घेतले आहे. तर खूप असे तिला द्राक्षे आवडले आणि काय तर मुलांना आहे ना थोडंसं खाऊ घालण्यासाठी जे खात नसतील ना त्यासाठी थोडीशी आयडिया वापरून खाऊ घालायचं असतं. त्यामुळे ना मुलं जर कुठलेही फळं खात नसतील ना थोडासा तेढ्यामेढ्या